गुड मॉर्निंग। आज आहे गुरुपौर्णिमा, तर आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। चला मग रोजच्या कामाला सुरुवात करूया। सकाळी उठून मुलीचा टिफिन वगैरे पॅक करून आम्ही तिघेसुद्धा निघालो। माझे मिस्टरांना काही दिवस बरं नव्हतं, आज थोडं बरं वाटल्यावरती आम्ही तिघेसुद्धा निघालो आहे। तर माझी मुलगीला आम्ही शाळेत सोडल्यानंतर ते मलासुद्धा कामावरती माझ्या सोडणार आहे। तर रस्ता बघू शकतात पूर्ण खाली असतो, थोडं लवकर निघालो आहे 7:15ला, त्याच्यामुळे रस्ता खाली मिळतो। 7:30ला एकदम रस्ता फुल असतो। तर मुलीला शाळेत सोडले, त्याच्यानंतर मला सुद्धा आले तर कामावरती सोडायला, जिकडे मी कुकिंगचा जॉब करते। आपल्याला तर माहिती आहे। तर दीदी ऑफिसला जाते व ते टिफिन घेऊन जाते। हा व्हिडिओ मी ऑफिस टिफिन म्हणून अपलोड करते। तर बघूया आपण हा ऑफिस टिफिनमध्ये आज काय काय मेनू देणार आहे। त्याच्या अगोदर इथे चहा ठेवली आहे छान अशी, आणि इथे बनवत आहे मी ऑमलेट। टोस्टसुद्धा रेडी झाले आपले। तर ऑमलेट रेडी झाले, चहा कपात काढून घेत आहे छान अशी। 2 टोस्ट, ऑमलेट आणि चहा दीदीला ब्रेकफास्ट देत आहे। त्याच्यानंतर इथे राईस ठेवला आहे आणि इथे मी चपाती करून घेते, छान अशी घीवाली फुलके करून घेते। त्याच्यानंतर इथे छान बनवली होती मटर तुरईची भाजी, आणि इथे असं छान असं व्हाईट चिकन बनवलं होतं, छान अफगाणी चिकनसुद्धा म्हणू शकता तुम्ही। छान एकदम टेस्टी लागतं हे चिकन। इथे आपली भाजी शिजत आहे छान अशी। तर इथे मी छान मसाला भाजून घेतला, चिकन बटाटा ॲड केला आहे। आपण 2-3 सिटी लावून घेऊया। चला, तर इथे तुरीची भाजीसुद्धा रेडी झाले, चिकनसुद्धा रेडी झालं आहे। तर मी मस्त असं नारळ पाणी काढून घेतलं आज। चला करूया ऑफिस टिफिन पॅक। तर एक टिफिनमध्ये मी छान असा बासमती राईस दिला आहे, स्टीम राईस। त्याच्यानंतर तुरई वाटाण्याची भाजी बघू शकता किती छान दिसत आहे। तर इथे मी दिली आहे एक घीवाली चपाती। असा ऑफिस टिफिन पॅक झाला आहे। त्याच्यानंतर आज दिलं होतं नारळ पाणी फ्रूटमध्ये, अनार दिला आहे, आणि इथे व्हाईट चिकन बनवलं आहे छान असं। तर गॅस वगैरे सुद्धा क्लीन केलं, टिफिन ठेवून दिलं पॅक करून व्यवस्थित, आणि मी जात आहे आता घरी। तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आता घरी जाऊन नाश्ता वगैरे करणार आहे आणि व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे, कारण की माझा व्हिडिओ मी अपलोड करते तर जमतं तेवढं करायची कोशिश करते। तर गेल्या घरी असं मस्त असं कांदे पोहे बनवले आहेत छान असे, मस्त सुट्टे सुट्टे। खूप भूक लागली होती, सकाळी काय खाता होत नाही, तर मस्त असं कांदे पोहे आणि लिंबू घेतला आणि त्याच्यासोबत छान अशी कॉफी। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मला फॉलो केल्याबद्दल थँक्यू।